मिरजेत महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार, गढूळ पिवळसर पाण्यात आळ्या आढळल्याने नागरिक संतप्त. मिरज शहरातील महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक 4 दत्त कॉलनी रस्ता क्रमांक 1 पूर्व बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना गढूळ आणि पिवळसर पाणी पुरवठा होत असून या पाण्यामध्ये आळ्या आढळून आल्याचा नागरिकांचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभागासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या समस्येबाबत आयुक्त, उपायुक्त, महापौर आणि उपमहापौर यांनाही माहिती देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करत पाणीपुरवठ्याच्या समस्येची माहिती घेतली. गढूळ पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रशासन या समस्येवर नेमकी कोणती ठोस उपाययोजना करते आणि नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वारंवार तक्रारी करून ही समस्या कायम. या भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्याची ही समस्या आजची नसून फार पूर्वीपासून कायम आहे. वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. त्यातच अनेक वेळा पाण्याचा दबावही कमी असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पत्रकारांनी नागरिकांशी संवाद साधला असता स्थानिक नगरसेवकांनी या पाणी प्रश्नाबाबत नागरिकांची भेट घेतली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर अद्याप नगरसेवकांनी नागरिकांची भेट घेतलेली नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मात्र दुसरीकडे प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवून समस्येवर काम सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. पाणी पुरवठ्यासोबत इतर समस्याही कायम. दत्त कॉलनी परिसरात केवळ पाण्याचीच समस्या नसून कचरा उठाव, स्वच्छता, पथदिवे आणि रस्त्यांशी संबंधित अनेक समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अडचणींबाबतही प्रशासनाला यापूर्वी सूचना करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अडचणींबाबतही प्रशासनाला यापूर्वी सूचना करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. आता प्रशासनाने पाणी प्रश्नाची दखल घेतली आहे. त्यामुळे गढूळ आणि पिवळसर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार का? कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होणार का? तसेच परिसरातील कचरा, स्वच्छता, पथदिवे आणि रस्त्यांच्या समस्यांवरही प्रशासन ठोस निर्णय घेणार का? याकडे दत्त कॉलनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडवून त्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. दत्त कॉलनी रस्ता क्रमांक 1 पूर्व बाजू प्रभाग 4 मध्ये पाण्याची समस्या होती. पाणी गढूळ येत होतं, पिवळसर येत होतं, पाण्यामध्ये आळ्या देखील सापडल्या होत्या. संबंधित विभागाला, आयुक्तांना, उपायुक्तांना, महापौरांना, उपमहापौरांना आम्ही सगळ्यांना या संदर्भात माहिती दिली आणि रस्ता क्रमांक 1 ची गढूळ पाण्याची समस्या संपण्यासाठी आम्ही सगळ्या साहेबांना वगैरे बोलवून सांगितलं की संबंधित पाण्यामध्ये आळ्या सापडल्यात आणि पाणी गढूळ येते. त्या संदर्भात आता कार्यवाही सुरू आहे आणि आमची पाण्याची समस्या लवकरच निराकरण होईल असं वाटतंय. बघूया प्रशासन काय निर्णय घेते. पण ही गंभीर समस्या आहे, याच्यावर फार पूर्वीपासून आम्ही बोलतोय. पाण्याचा दबाव पण कमी होता आणि ह्या सगळ्या समस्या आता सुटतील अशी अपेक्षा आहे. आम्ही प्रयत्न करतोय, प्रशासनाचा सहकार्याची अपेक्षा आहे. नगरसेवकांची काही अजून आमची तुर्तास भेट नाही आणि त्यांनी कुठेही व्हिजिट पण दिलेली नाही. पण संबंधित विभागाचे अधिकारी आलेत, त्यांची तरी भेट आहे आणि आमची भेट झाली आहे. समस्येचा निराकरण करण्याचं काम चालू आहे. पण कुठल्याही नगरसेवकांची अजून काही भेट आमची नाही नागरिकांशी. आता नगरसेवक व्यस्त असतील कदाचित त्यांच्या काही कामामध्ये, पण आम्ही वाट बघतोय नगरसेवक कधी येत आहेत. आले तर आनंदच आहे आणि समस्या तेही सोडवून देतील अशी अपेक्षा आहे. अशा कचऱ्याच्या समस्या आहेत, हे सगळं गवत वगैरे होत आहे. कधीच आमच्याकडे स्वच्छतेला माणसं येत नाहीत. बऱ्याच वेळा लाईटची, पथदिव्यांची समस्या आहे. पाण्यास तर पूर्वीपासूनच आहे. रस्ते पण, रस्त्यांची उंची वाढली. आम्ही तेव्हा पण म्हणत होतो. व रस्ते आता बऱ्याचशा ठिकाणी खड्डे पडलेत. रस्त्याकडे सगळीकडे खड्डे आहेतच. कॉलनीत तर ठीक आहे, मेन रस्त्याला कुठे कुठे सगळ्या अडचणी आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत. आता बघूया, हळूहळू सोडवतील असं अपेक्षा आहे. अपघातासंदर्भात